धन्यवाद प्रतीक्षा, अतिशय सुरेख अशी माहिती दिलेली आहे. मी यानंतर विनंती करतो या कार्यक्रमाची सुरुवातीपासून चोखामेळाचा अगदी व्यासंग पत्करून जे त्यांनी अभ्यास केला असे संत चोखामेळाचे अभ्यासक मान्य श्री कमलेश खिल्लारेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. समतेचा जागर करणारे भगवान बुद्ध, समाजात अज्ञान पसरलं आपल्या विज्ञानवादी विचारानं त्याला दूर करणारे संत कबीर, संत गाडगेबाबा. रयत म्हणजे काय, रयतेचं राज्य कसं असतं, आजही तुम्ही तुमच्या गाडीवर लिहिता की राजे तुम्ही परत या, असे रयतेचे राजे शिवाजी महाराज, ज्यांनी आधुनिक भारताचं स्वप्न पाहिलं. असे महात्मा फुले, आंधळ्याला डोळा, लंगड्याला पाय आणि माझ्यासारखा मुका माणूस तुमच्या समोर बोलू लागला, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आज ज्या जयंतीनिमित्त आपण इथं उपस्थित आहात त्या विद्रोही संत चोखामेळा यांनाही विनम्र अभिवादन करतो. आजच्या या सुंदरशा कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी असलेले, ज्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून का होईना हे बीज रोपण केलं, असे आमचे मित्र हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे, ज्यांनी इथं या चोखामेळाच्या ठिकाणी काही ना काही झालं पाहिजे प्रकर्षाने प्रयत्न केले. सर्वच मान्यवर, कारण वेळ भरपूर झालेला आहे, कमी शब्दात बोला कारण 2 आणि 3च भाषण आहेत. सर्व मान्यवर आणि उपस्थित चोखा भक्तांनो, मित्रांनो, 13व्या शतकामध्ये जोहार हा शब्द आला. काही अगोदर आला असं भेटीगाठीसाठी, पण खऱ्या अर्थानं जोहार हा शब्द आला आणि संत चोखामेळा या शब्दाशी विठ्ठलाशी नातं सांगू लागला. त्यांचे लागेबंदे झाले जोहार या शब्दातून. जोहार मायबाप जोहार हे त्यांचं भजन प्रसिद्ध आहे. आणि 28 युगे तो विठ्ठल तिथंच उभा आहे आणि त्या मातीत आपण सगळे संत तयार झाले आणि त्या संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही उपस्थित आहोत. आज या त्या संताचा एक संत चोखामेळा, ज्यांचा जन्म या मेवणा राजा इथं झालेला आहे, त्या जन्मभूमीत तुम्ही आम्ही तो अबीर गुलाल जो आहे, त्यांचा पदस्पर्श आहे, तो कपाळाला लावण्यासाठी आज उपस्थित आहोत. मित्रांनो, संत चळवळ, संत चोखोबा एकदम संत झाले असं नाहीच आहे. संत चळवळ म्हणजे काय, काट्याच्या रस्त्याने चालताना सामान्य माणसाला फुलाचा रस्ता दिला पाहिजे म्हणून या संतांनी आपले विचार आपल्या कृतीतनं लोकांना दाखवत, लोकांच्या समोर ठेवत एक रस्ताने एक पावलवाट तयार केलेली आहे. मित्रांनो, संत नामदेव आध्यात्मिक लोकशाहीचा पाया वाळवंटात घातला चंद्रभागेच्या. म्हणजे काय, अरे खऱ्या अर्थानं परिवर्तन चळवळ जर म्हणायची असेल, खऱ्या अर्थानं बदलाला सुरुवात जर म्हणायची असेल तर ती संत नामदेवापासून झालेली आहे. संत नामदेव हा परिवर्तन चळवळीचा आद्य प्रचारक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. त्याचं कारण असं की संत नामदेवाला हे माहित होतं की ह्या वैदिक धर्माच्या विरोधात, या भटशाहीच्या विरोधात आपल्याला लढायचंय, तर आपल्याला लढताना काय केलं पाहिजे, आपल्याला एक दैवत असलं पाहिजे. आपल्याला एक दैवत असलं पाहिजे. मग दैवत कसं असलं पाहिजे, मग विठ्ठलासारखं, ज्या विठुरायाला त्यांनी स्वीकारलं विठुरायासारखं. विठुराया म्हणजे काय, विठुराया म्हणजे कसला देव, अरे विठुरायाच्या कंबरेवर हात आहे सामान्य माणसासारखं. आपल्या पत्नीला बाजूच्या विटेवर उभं केलेलं आहे, म्हणजे तिथं पण भेदभाव नाही. पत्नी लहान, पती मोठा हा मुद्दाच नाही. पायाखाली एखादा वाघ, सिंह, हत्ती नाही, हातात त्रिशूळ नाही, दुसऱ्या हातात एक कुणाचं धड नाहीये किंवा मुंडगा नाहीये. अरे अहिंसक देव जो संविधानाच्या पद्धतीनं चालणारा, तो नामदेवाने स्वीकारला. आणि नामदेवाला दुसरं एक कळालं की परिवर्तन चळवळ चालवत असताना आपल्याला आपले काही नियम असले पाहिजेत, आपल्या काही पोथ्या असल्या पाहिजेत, आपले काही विचार असले पाहिजेत, त्याशिवाय काही चालणार नाही. तर नामदेवानी काय केलं, नामदेवानी सगळ्या संतांना चालतं बोलतं केलं. नामदेवांना सगळ्या 18 पगड जातीतल्या संतांना लिहायला वाचायला शिकवलं. कारण एका माणसाने पोथी लिहून, एका माणसाने अभंग लिहून, एका माणसाने कीर्तन करून हे जमणार नाही म्हणून सगळ्या संतांनी लिहिलं पाहिजे. आणि सगळे संत एकत्रित झाले, सगळे लिहिती झाले. बोलते अरे हा चोखोबा, घरातली 5 लोक चोखामेळा, सोयरा, बंका, निर्मळा,
कर्ममेळा ही 5 संत तयार होतात. जराबाई सारखी बाई, डोईचा पदर, आता ते आमच्या तुषारजींनी सांगितलं, खूप सुंदर बोलले ते की डोईचा पदर आला खांद्यावरी. ही म्हणजे खऱ्या अर्थानं मी परिवर्तन चळवळीचा यासाठी म्हणतो की शूद्रांना आणि स्त्रियांना अधिकार देण्याचं काम नामदेवांनी केलेलं आहे. हे परिवर्तन चळवळीचं काम आहे, हे नामदेवांनी केलेलं आहे. मी त्याच्याही पुढचं तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल की महात्मा फुले आणि संत नामदेव यांची जर तुलना केली, संत नामदेव आणि महात्मा फुले यांची जर तुलना केली तर कुठंतरी, आता ते हे धार्मिक आध्यात्मिक, संत नामदेव आध्यात्मिक, महात्मा फुले विवेकवादी, पण तरीही तुलना केली तर काही अंगाने ती तुलना अशी सकस जाते. त्याचं कारण असं की नामदेवांनी स्त्रियांना शूद्रांना जो अधिकार देण्याचं काम केलं, तेच काम फुलेंनी केलं. नामदेवांना जे वाटलं की आमच्या 18 पगड जातीतले संत शिकली पाहिजे, बोलती झाली पाहिजे, लिहिती झाली पाहिजे, सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे, ते काम महात्मा फुलेंनी केलं. त्यांनी शूद्रांना जवळ घेतलं. ब्राह्मण्यवादाचा द्वेष दोघांनीही केला, पण ब्राह्मणाला किंवा ब्राह्मण मित्र किंवा ब्राह्मण एखादा सहकारी म्हणून पुढे दूर लोटलं नाही. अशी महात्मा फुलेची आणि नामदेवांचीही तुलना होऊ शकते. मित्रांनो, त्या सर्व तुलनेमध्ये तत्वहीन आणि तत्वहीन समाजामध्ये नवतत्व रुजवण्याचं काम नामदेव महाराजांनी 18 पगड जातीच्या संतांना सोबत घेऊन केलं. त्यातले एक संत चोखामेळा, त्यातले एक संत चोखामेळा, ज्यांनी आपल्या अभंगातनं स्त्रियांना आपली आत्मसन्मानाची लढाई, विद्रोह जे दाखवता येईल. कारण पहिली संत जी होती तुमच्या आमच्यासारखी 18 पगड जातीतली, नामदेवाचं दुसरं काम होतं की त्यांनी सांगितलं की माणूस श्रेष्ठच, देवही मोठाच. पण माणसाचं महत्व एवढं वाढवलं त्यांनी की विठुरायांनी माणसाची रूपं घेतली. आता आमच्या तुषारजीने सांगितलं की अमृताचा कलश शुद्ध करण्यासाठी इंद्राला वरून पाठवलं, स्वर्गात पाठवलं. म्हणजे काय, माणसाला तेवढं महत्व. विठुराया शिला विणतोय, विठुराया ढोळं बनतोय, म्हणजे माणूस रूप घेऊन सोराबाईचं बाळंतपण, कर्ममेळा हा विठ्ठलानी, हे जे आहे हे नामदेवांनी महाराजांनी त्यांच्या संतांनी की संत विठ्ठल जो आहे तो माणूस रूपात येतोय, हे क्रांतिकारक पाऊल त्यांनी उचललं. हे मोठं काम आहे, हे मोठं काम आहे परिवर्तनाचं, की माणसाला एक महत्त्व देणं आणि माणूस हा मध्यबिंदू ठेवणं. तर मित्रांनो, हे संत चोखामेळा हे आता आमच्या छोट्या दिदीने खूप सुंदर सांगितलं आणि मी दरवर्षी सांगत असतो की चोखामेळा उसळ डुंगापुरी मुद्दा हा आहे की चोखा डुंगापरी भावा नवे डोंगा काय भुलला. आजही याच पद्धतीनं चालू आहे का? चोख्यानी आता आमच्या तुषारजींनी जे सांगितले 2-3 अभंग सांगितले की सोयराबाईंनी विटाळावर बोलले, ते विटाळावर बोलले, त्या काळात बोलणं, त्या काळात विठ्ठलाच्या समोर बोलणं, त्यांना चंद्रभागेवरून हाकलून दिल्यानंतर पुन्हा सपकाळ साहेब, नामदेव महाराजांची दुसरी विशेषता की चोखामेळ्याला चंद्रभागेच्या पलीकडे हाकलून दिलं, तिथं दीपमाळ उभी करण्यात आली, तिथं नामदेव महाराज उभे आहेत पलीकडं आणि इकडे चोखामेळा आहे. चोखामेळ्याला मंदिरात प्रवेश कधीच मिळाला नाही आणि नामदेव महाराज सांगतात की चोखा माझा भक्त आहे, ते तिकडे आहेत. पण चोखामेळा मेल्यानंतर नामदेव महाराजांनी त्यांच्या अस्थी आणून जर ते त्या मंदिराच्या समोर त्यांची समाधी बांधत असतील तर हे क्रांतिकारी पाऊल आहे. मी म्हणून त्यांना परिवर्तन चळवळीतला म्हणतो. अरे हे क्रांतिकारी पाऊल आहे. आजही 21व्या शतकात एखाद्या स्मशानात दुसऱ्या जातीचं मळं जर जाळत असेल तर लोक आंदोलनं करतात, लोक भांडणं करतात, लोक रस्त्यावर येतात. आणि नामदेव महाराजांनी त्या काळात केलं. त्यावेळेस असं वाटतं की किती लोक तिकडे असतील, किती लोक इकडे असतील, नामदेव महाराजाबरोबर कोण असेल, समोरच्या पार्टीकडे. मुद्दा असा आहे, पण नामदेव महाराज हुशार माणसं होते की याच्या हड्डीतनं विठ्ठल येईल, पुन्हा कहाणी, पुन्हा गोष्ट, पुन्हा लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांच्या हृदयाला हात घालणं, पुन्हा त्याच गोष्टी केल्या आणि विठ्ठलाच्या त्या अस्थी आणून तिथं त्यांनी रोवल्या. मित्रांनो, चोखामेळा हा खूप मोठा माणूस, विद्रोही संत, विचाराला आचाराला त्यांनी लोकांच्या समोर मांडलं, सगळ्याच संतांनी मांडलं. सोयरा तशीच, कर्ममेळा तसाच, असं करणं होतं. तुला काय जन्म दिला मला, हेही म्हणायला मागं पुढं पाहिलं नाही. विठ्ठलाचं नाव घेतल्याशिवाय पंढरपूरला जाताच येत नाही. आणि तोच सोयरांनी सांगितलं, कर्ममेळांनी सांगितलं, सगळ्यांचे अभंग आहेत, सगळ्यांना माहीत आहे. मित्रांनो, वेळ भरपूर झालेला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गंमत म्हणून गोष्ट सांगतो. एक गाव होतं, ते होतं गाव बहिऱ्याचं. ते गाव होतं बहिऱ्याचं.
ऐकूच कमी येत होतं. एकदा एक मेंढपाळ घरी सण होता, पुरणपोळी खाल्ली आणि त्या शेळ्या घेऊन शेतात गेला. शेतात तो थांबला, त्याला झोप आली, कारण पुरणपोळ्या खाल्लेल्या होत्या. त्याला झोप आली, तो झोपला. त्याच्या शेळ्या दुसऱ्या शेतात निघून गेल्या कुठेतरी बाजूला. तो उठला, तरी पाहिलं, अरे आता कसं करायचं, माझ्या 4 बाकीच्या 50, त्याच्या 15, त्याच्या 20 अशा माझ्याकडे एवढ्या आहेत, आता मी काय करणार. तो गेला आणि बाजूच्या शेतातल्या मुलाला म्हटला की अरे भैया, माझ्या शेळ्या गेल्यात, तू पाहिल्यात का, तू पाहिल्यात का. तर याला काही कळालं नाही. त्याने हात केला, त्याला वाटलं काहीतरी हात दुसरंच बोलतोय. अरे तू माझ्या शेळ्या पाहिल्यात का. अरे ते काय, ते त्याला वाटलं हा गाव बी विचारतो. त्याने हात केला इकडं, त्याने हात केला इकडं. त्या शेळ्या पाळणाऱ्याला वाटलं की इकडे हात केला, आपण इकडे गेलं पाहिजे. तो तिकडे गेला. त्याचं नशीब चुकून जे काय असेल त्याला त्या पूर्ण भेटल्या. तो घेऊन आला, शेळ्या घेऊन आला. त्याला असं वाटलं की आज आपल्याला पाटलाच्या शिव्या खावा लागल्या असत्या, त्या ढमुकजीच्या शिव्या खावा लागल्या असत्या. माझ्या 4 शेळ्या आहेत, त्यातलं एक छोटं पिल्लू आहे, ते लग्न झालंय, मी त्याला देतो. ते लग्न झालंय, मी त्याला देतो. त्याने ते लग्न पिल्लू पकडलं आणि त्याच्याजवळ गेला. म्हणे भैया, तुम्हाला शेळ्या सांगितल्या, मला सापडल्या, आता हे तुम्हाला देतो. तो म्हणतोय तुम्हाला देतोय. हा म्हणतोय अरे मी तुझं शेळीचं पिल्लू लग्न केलं नाही. याला वाटतं त्यांनी लग्न केलंय. तो म्हणतो मी लग्न केलं नाही. अरे म्हणतो हा तुम्हाला देतो. अरे मी लग्नच केलं नाही, मी इथनं बाहेरच गेलो नाही. हा एक सांगत होता, तो एक सांगत होता. दोघांचं काही जमे ना. अर्धा तास झाला. शेवटी दोघं जणांनी एकाला दुसऱ्याने हात पकडला की हा माझ्यावर लग्न केलंय म्हणून आळ करतोय. याला वाटलं मी देतोय, हा घेत का नाही. दोघं जण गावातल्या पाटलाकडे गेले. पाटलाकडे गेले तर पाटील बाहेर येत होता. पाटलाला ते म्हणाले की पाटील साहेब, शेळ्या अशा अशा गेल्या होत्या, यांनी मला दाखवल्या, मी पिल्लू त्याला द्यायला लागलो, तो घेत नाही. हा म्हणतो पाटील साहेब, मी लग्नच केलं नाही, मी माझ्या शेतात होतो, यांना आला, यांनीच बोलला माझ्याशी, हात पिल्लू घेऊन आला, हाच मला म्हणायला लागला तुम्ही लग्न केलं. पाटलांनी त्या दोघांकडे पाहिलं आणि विचार केला की आत्ता बायकोशी 2 मिनिटापूर्वी भांडण झालं, हे शेतापर्यंत कसं पोहोचलं. आणि हे दोघं जण मला माझी बायको घरात घ्या म्हणून सांगायला आले. अरे जा, आम्ही घरात घेणार नाही म्हणे. तर असं या बहिराच्या गावामध्ये आता काम सुरू झालं म्हणून ठीक आहे, नाही तर आम्ही काय म्हणत होतो, आमची ही सगळी मंडळी तिथं सांगत होती, तिथली मंडळी काय करत होती, हा मुद्दाच नाही. हा गमतीचा विषय झाला मित्रांनो. खऱ्या अर्थानं आता सपकाळ साहेब बोलताना खूप छान बोलले की आज मला ही सगळी लोक पाहून असं कुठंतरी वाटलं की लोकोत्सवाकडे आम्ही जात आहोत का. ही तुम्ही गावातली मंडळी, या तुमच्याशिवाय काहीच होत नाही. पैशाने काही होत नसतंय. पैशाने एखादी वास्तू उभी राहील, पण खऱ्या अर्थानं तुम्ही असल्याशिवाय त्याच्यात आत्माच येत नाही, त्याच्यात फुकताच येत नाही काही. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थानं दिसले तर मला म्हणते सपकाळ साहेब म्हटले की आता वाटतं म्हणजे लोक आहेत तर मला थोडंसं बरं वाटायला लागलंय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी जी गोष्ट सांगितली ही आपल्यासाठी जास्त महत्त्वाची, कारण आम्हाला उत्साह त्याच्यात सहभागी व्हावं लागेल. आम्हाला इथनं पालखी काढता येईल का. हा संत जो आहे, या संत बाजूला पडला, याची पालखी काढता येईल का. इथं निर्मळा नदी आहे, ज्या नदीची आख्यायिका नारद जो नारदी झाला होता, तो इथं येऊन पुन्हा त्याला रूप मिळालं. त्या नदीला पाणी कशा पद्धतीने देता येईल. इथला कुंड जिथं लोक बरे होत होते तिथं काही करता येईल का. मी जी दीपमाळीची गोष्ट सांगितली, ती दीपमाळी इथं उभी करता येईल का. आता आम्हाला संत चोखोवाला त्या समाधीतून उचलून नेण्याची 21व्या शतकातही ताकद नाही आत न्यायची मंदिरात. पण चोख्याला आम्ही इथं मूर्त स्वरूपात उभं केलं तर विठ्ठलाचे भक्तही इकडे आली पाहिजेत. खऱ्या अर्थानं विठ्ठल जर चोख्याला आम्ही न्याय दिला तर खऱ्या अर्थाने सगळी लोक इकडे येतील की हा न्याय आहे. इथं बंगाची समाधी, यांची समाधी मोठं असलं पाहिजे दीपस्थळ. आणि इथं मी जसं सांगितलं की धरणाला नाव देताना तर चोखासागर नाव मिळावं म्हणून प्रयत्न केले. शिंदे साहेबांनी त्याला पूर्ण रूप दिलं. सगळ्यांचं तुमचा त्याला म्हणजे साथ होती. शिंदे साहेबांनी मंत्रालयात ते करून घेतलं. तर हे करतानाही असं वाटतं की एक मोठा पुतळा असला पाहिजे, तिथं गार्डन असलं पाहिजे, मुलांची ट्रिप आली पाहिजे, आमच्या इथल्या लोकांना म्हणजे रोजगार मिळाला पाहिजे, कुणाच्या रिक्षा चालल्या पाहिजे, ऑटो चालल्या पाहिजे, हे झालं पाहिजे. कारण चोखा मिळायचं इथं फक्त 1 दिवस किंवा 3 घंटे किंवा 4 घंटे जमून जमणार नाही. आमची आता ते खंत व्यक्त केली, सपकाळ साहेबांशी बोलत होतो मी 10 मिनिटापासून, तरी खंत व्यक्त केली की 4 घंटे 6 घंटे 1 दिवसासाठी आधी काही आले पाहिजे, सगळेच आलेच पाहिजे. या मनोज भाऊंनी मला सकाळी फोन केला, आमदार मनोजनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की बघ मला पुण्याला जायचं, माझी अर्जंट मिटिंग आहे. सर दादा यायला लागलेत आणि तुम्ही सगळं करून घ्या. त्यांचेही जाहीर आभार मानतो मी, कारण अधिवेशनात त्यांनी ही मागणी केली की पुरस्कार पुन्हा सुरू झाले पाहिजे. त्यांचेही जाहीर आभार मानतो मी. मित्रांनो,
वेळ भरपूर झालेला आहे. आमचं सगळ्यांचं ठरलं 5-5, 10-10 मिनिटात बोला. तुम्ही सगळे आलात, याच पद्धतीनं तुम्ही लोकोत्सव होण्यासाठी 2-2 पावलं पुढे टाका. ही आमची सगळी मंडळी त्या पद्धतीनं वर रेटत राहील आणि आम्हाला काही ना काही मिळत राहील, जेणेकरून या चोखोबाचं नाव, चोखोबाचं गाव हे जन्मगावच आहे. हा मुद्दाच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मान्य केलेलं आहे की जन्मगावच आहे. त्या मुलीने जे सांगितलं की का त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन चळवळीतले नंदनहार चोखोबा यांना का अर्पण करतात? अनटचेबल नावाचं पुस्तक, हे पुस्तक अर्पण करण्याच्या पाठीमागं तोच उद्देश आहे की न्यायवृत्तीने, सज्जनपणाने, मागास जातीत जन्मूनही आपल्या आचरणातून वेगळेपण दाखवणारी संत होती. तर मित्रांनो, हा असाच उत्साह तुम्ही दाखवा आणि या संत चोखामेळा या नगरीला मोठं करण्यासाठी तुमची महत्वाची मदत आहे आणि तुम्ही पुढे आलं पाहिजे, तेव्हाच ही लोक पुढे रेटतील. एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.